भक्तिदा निष्ठा ज्याची गजानपदी जडली साची त्याची दुःख संकटाची होळी सोते निशंशय। नमस्कार मंडळी, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 13 तारखेला आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी। होळी आपण यासाठी पेटवत असतो की आपल्या जीवनातले जे काही नकारात्मकता आहे, नकारात्मक विचार आहेत त्याचं आपण दहन करत असतो, त्यामुळे आपण होळी ही साजरी करत असतो। होळीला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात। तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी त्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली जाते। पौर्णिमेच्या दिवशी दर महिन्याला सत्यनारायण करतात, त्यांनी पौर्णिमेचा सत्यनारायण हा 13 तारखेलाच करायचा आहे। 13 तारखेला पौर्णिमा ही सकाळी 10:35 सुरुवात होणार आहे। तर दिवसभरात तुम्ही कधीही तुमचा सत्यनारायण करू शकता। तर पौर्णिमा तिथी आहे माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्याचा खास दिवस आहे। तर या दिवशी तुम्ही काही वस्तू घरात आणू शकता किंवा त्या अगोदर तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये त्याची स्थापना देखील करू शकता। तुमचे देवघर मोठं असेल तर तुम्ही व्यवस्थित सगळ्या वस्तू ठेवू शकतात, परंतु तुमचं देवघर जर का छोटं असेल तर तुम्ही मोजक्याच वस्तू आणाव्या, मोजक्याच वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवाव्या। म्हणजे देवघर देखील आपलं सुटसुटीत असलं पाहिजे। असं नाही की कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून सगळ्याच वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायच्या। ज्या काही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवू त्याची नंतर आपली सेवा झाली पाहिजे, त्याची पूजा झाली पाहिजे। मग असं नाही की देवघरामध्ये सगळे देव आहेत परंतु देवांना रोज स्नान देखील घालणं होत नाही, एवढा देखील आपल्याकडे वेळ नाही। तर मग अशा वेळी तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्ही मी ज्या सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही नाही आणल्या तरी सुद्धा चालतील, परंतु जर तुम्हाला खरंच देवपूजा करायची आवड आहे, तुम्ही खूप जास्त आध्यात्मिक आहात, तुम्ही वेळ देऊ शकता, तरच मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ह्या वस्तू आणू शकता। शती ग्रंथामध्ये 4 सिद्धरात्री महारात्री सांगितले आहेत, त्यामध्ये होळी देखील एक आहे। तर होळीच्या दिवशी काही जर गोष्टी आपण आपल्या देवघरामध्ये जर का स्थापन केल्या तर त्याचे शुभ परिणामच आपल्याला बघायला मिळणार आहे। तर पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील समर्पित हा दिवस आहे। तर तुम्ही माता लक्ष्मीचे जे पाऊलं असतात ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता। मी तुम्हाला दाखवते पाऊलं कसे आहेत ते। असे पाऊल आहेत त्यांनी यावरती सगळे चिन्ह आहेत, म्हणजे यावरती कमळ आहे, यावरती कासव आहे, यावरती कलश आहे, यावरती भरपूर असे जे चिन्ह आहेत ते शंख आहे, स्वस्तिक आहे, त्रिशूल आहे, शंख आहे, स्वस्तिक आहे, त्रिशूल आहे, झेंडा आहे, त्यानंतर सूर्य आहे, ट्रायंगल देखील आहे, बाण आहे, खूप म्हणजे गोमती चक्र देखील यामध्ये आहे। भरपूर असे जे लक्ष्मीला ज्या आवडीच्या वस्तू आहेत त्या सर्व काही या पावलामध्ये दिलेल्या आहेत। तर हे पावलं चांदीचे आहेत आणि कुठल्याही सोनाराकडे तुम्हाला हे पावलं मिळून जातील। याची देखील स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता। हे जे पावलं आहेत हे यासाठी आपल्या देवघरामध्ये ठेवायचे असतात की माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत त्याची संपूर्ण चिन्ह यावरती दिलेले आहेत। आणि हे जे पावलं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते म्हणजे आपल्या घरामध्ये करोडो रुपये येतात किंवा लाखो रुपये येतात असं नाही, लक्ष्मी अष्टलक्ष्मी असते। त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये हे पावलं जरूर आणून ठेवावे। म्हणजे ह्या ज्या सिद्धरात्री आहेत, होळीची रात्र, दिवाळीची रात्र, तुम्ही कुठल्याही दिवशी आणू शकता, परंतु आता होळी येणार आहे तर तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवून अगोदर त्या दिवशी तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्ही याची स्थापना करू शकता। कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते, त्यामुळे तुम्ही आणि होळी आहे त्यामुळे अत्यंत शुभ दिवस आहे। तर दिवसभरात किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळी तुम्ही अभिषेक करून मग तुम्ही हे जे पाऊल आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे कासव। आपण कासव बघा, हा असा कासव असतो आणि हा कासव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। यामध्ये रोज पाणी टाकूनच देवघरामध्ये ठेवायचं आहे। मंदिरामध्ये गेलो तर सुरुवातीला आपल्याला कासव दिसतो आणि त्यानंतर आपण आतमध्ये मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये एंट्री घेत असतो, त्यामुळे कासव देखील ठेवावा। कासव हा शांतीचं स्थैर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे या कासवाची पूजा देखील रोज आपल्याकडून झाली पाहिजे। यामध्ये रोज पाणी टाकून आपले देवघराच्या देव आपण ठेवल्याच्या नंतर सगळ्यात समोर आपल्याला कासव हे ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्ही शंख देखील आणू शकता। दक्षिणावरती शंखाची देखील पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आपल्या देवघरामध्ये। दक्षिणावरती शंख देखील तुम्ही आणू शकता, त्यामध्ये पाणी भरून रोज त्याची पूजा करायची आहे। श्रीयंत्र जर का तुमच्याकडे नसेल तर श्रीयंत्र देखील तुम्ही घेऊन येऊ शकता। श्रीयंत्रावरती रोज कुंकुमार्चन करावं, म्हणजे हे जे लक्ष्मीचे पाऊल आहेत यावरती देखील तुम्ही रोज कुंकुमार्चन करू शकता। माता लक्ष्मीचा मंत्र, नवार्णव मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता। ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता आणि तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन विषम संख्येमध्ये करायचं असते, 1, 3, 5, 7, 9 या विषम संख्येमध्ये कुंकुमार्चन हे करायचं आहे। आणि रोज कुंकुमार्चन जर केलं तर याचे देखील आपल्याला शुभ परिणाम बघायला मिळतात। म्हणजे
सांगण्याचं हे तात्पर्य हे आहे की आपण जसं मनुष्यरूपी देहामध्ये आहोत तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला जो रिझल्ट आहे तो पटकन मिळावा, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे स्थैर्य मिळणं किंवा हे समाधान मिळणं किंवा आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम जागृत होणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या हळूहळू निर्माण होतात आणि त्याचं फळ देखील आपल्याला हळूहळूच प्राप्त होत असते। त्यामुळे कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची असते। कन्सिस्टन्सीमध्ये आपण भगवंताची सेवा जर केली, चांगल्या गोष्टी केल्या तर चांगल्या गोष्टीचं फळ हे नक्कीच चांगलं मिळणार आहे। जसं वाईट गोष्टी जर केल्या तर वाईट गोष्टीचं आउटपुट हे वाईटच असते। त्यामुळे जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचं चांगलं फळ हे मिळणार असते। त्यामुळे ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या, म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती जर का तुमच्याकडे नसेल किंवा फोटो तुमच्याकडे नसेल तर ते देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन तुम्ही करू शकता होळीच्या दिवशी। आणि माता लक्ष्मीचा जो फोटो जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांची पाय दाबतानाचाच फोटो आवर्जून घ्यावा, कारण त्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू असतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील वास करते। त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्या मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये असणे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे आता खूप जणांना वाटेल की बाळकृष्ण हे आपल्या देवघरामध्ये असतात, मग भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती फोटो आपण का ठेवायचा, कारण त्याचं रूप तर एकच आहे, त्यांचं अवतार एक आहे, परंतु त्यांचं अवतार कार्य जे आहे ते दोन्ही भिन्न भिन्न आहेत, ते दोन्ही वेगवेगळे आहेत। त्यामुळे त्यांची जी पूजा आहे ती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्येच करणं गरजेचं असते। त्यामुळे तुमच्याकडे जरी बाळकृष्ण असेल तरी तुम्ही या होळीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही घेऊन या। म्हणजे तुमच्याकडून जर का सेवा होणार असेल तरच घेऊन या, अगदी छोटासा जरी आणला तरी चालतो। म्हणजे असं नाही की फोटो आणायचा आणि काही शुभ दिवशीच बाहेर काढायचा, मग तो फोटो आपण कुठेतरी व्यवस्थित ठेवून देतो, तसं नका करू। तुम्ही जर फोटो आणला तर तुम्ही तुमच्या रोजच्या नित्यपूजामध्ये तुम्ही त्या फोटोची पूजा ही नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।